सिंह राशीसाठी वृषभ राशीची शुक्र हर्षल युती ही म्हणजे एक सामाजिक उन्नती आहे की प्रतिष्ठेच्या परीक्षेचा काळ आहे। कारण की मित्रांनो, ही युती दशम स्थानातून झालेली आहे। कधीकधी आपल्या यशाचं तेज खूप दूरपर्यंत पोहोचतं, पण ते कधीकधी टिकवणं ही खरं कसबच असते बरं का। वृषभ राशीत झालेली ही शुक्र हर्षल युती आहे ना, ही सिंह राशीच्या जातकांसाठी एक दृश्य मंचावर घडणारी घटना ठरणार आहे। कारण ही युती तुमच्या दशम भावात म्हणजेच कार्यक्षेत्र, सामाजिक प्रतिष्ठा आणि व्यावसायिक उन्नतीच्या स्थानामध्ये झालेली आहे। पुढील 25 दिवसाचा काळ हा शुक्र हर्षल युतीचा तुमच्यासाठी राहिलेला आहे। दशमे शुक्रे यदि स्थितः कीर्तिमान भवति ध्रुवम नाना रत्न संयुक्तम कर्मणी सौख्यवर्धनम। अर्थ असा आहे मित्रांनो, दशम भावातील शुक्र व्यक्तीला सामाजिक कीर्ती, सुखद कामाचा अनुभव आणि सौंदर्याशी संबंधित कामामध्ये यश देत असतो, किंवा त्या ठिकाणचा ताण जो असतो, मानसिक ताण, तो सुद्धा कमी करतो। चांगले सकारात्मक परिणाम पण तिथं तुम्हाला मिळताना दिसून येतात। कार्यक्षेत्रामध्ये मित्रांनो थोडंस फार चमकण्याची संधी येते, तुमचा मान वाढत जातो। शुक्र हर्षल युती मित्रांनो अचानकपणे नवीन जबाबदाऱ्या देते बरं का। कामाच्या ठिकाणी सन्मान वाढतो, अचानक मिळतो, किंवा तुमचं प्रमोशनही होऊ शकतं। विशेषतः मित्रांनो क्रिएटिव्ह किंवा डिझाईन, फॅशन, मीडिया किंवा सौंदर्य संग्रहाशी निगडीत कामांमध्ये तुम्हाला यश चांगलं मिळत जातं। लोकप्रियतेमध्ये थोडी वाढ झालेली दिसते, लोकांमध्ये तुमच्याबद्दलचे गैरसमज दूर होतात, तुमचं नाव, तुमचा प्रभाव वाढण्याची पण शक्यता आहे। सोशल मीडिया असेल किंवा सार्वजनिक ठिकाणचं बोलणं असेल किंवा ब्रँडिंगशी संबंधित क्षेत्रामध्ये तुम्ही अगदी सिंहासारखे उठून दिसताल बरं का। प्रभाव तसा तयार झालेलाच असतो, पर्सनॅलिटी इतरांना तशी भासतच असते। एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास तुमच्यामधून इतरांना जाणवतो। अचानक मोठ्या व्यक्तींशी, अधिकारी वर्गाशी किंवा उच्च संस्थांशी संपर्क तुमचा जोडला जाऊ शकतो। काही जणांसाठी मित्रांनो ही युती करिअरचे एक चांगले मार्ग शोधून देणारी पण असते। याचबरोबर थोडी सावधगिरी पण आपण लक्षात घेतली पाहिजे। सिंह राशीचा एक थोडा मूळ स्वभाव आहे, न कळत कुठेतरी एक अहंकार दडलेला असतो, आणि हर्षल युतीमुळे काय होतं, तुम्ही तुमच्या मतांवरती ठाम राहता, पण तो इतरांसोबत थोडा संघर्ष निर्माण करू शकतो बरं का। म्हणून मित्रांनो तुमच्या नेतृत्वात नम्रता ही फार गरजेची आहे। तुमचा आत्मविश्वास कधीकधी इतरांना मग तो तुमचा अहंकारही भासवू शकतो। करिअरमध्ये काय होतं, अचानक वळण कधी येऊ शकतं बरं का। म्हणजे एखादी योजना किंवा प्रोजेक्ट अचानक बदलू शकतो, त्यासाठी तुम्ही तयार राहा। कारण ह्या युतीमुळे स्टेबल असणारी गोष्टसुद्धा बदलू शकते। प्रतिष्ठा सांभाळणं थोडंफार गरजेचं असतं, त्याची काळजी करू नये पण सांभाळणं गरजेचं असतं। सार्वजनिक जीवनात मित्रांनो असताना काय होतं की तुम्ही काय बोलता, लिहिता किंवा काय पोस्ट करता याकडे तुम्ही विशेष लक्ष द्या बरं का। एक चुकीची गोष्ट प्रतिष्ठेला धक्काही देऊ शकते। म्हणून ह्या सर्व बाबींवरती संतुलन राखण्यासाठी काही आपण स्वतःसाठी उपाय करू शकतो ना। कृतीच्या पूर्वी विचार करा बघा, निर्णय भावनेच्या भरात अजिबात घेतला जाऊ नये। वरिष्ठांचे सल्ले ऐका, त्यांचं मार्गदर्शन स्वीकारा, त्यांना पण 4 गोष्टींचा अनुभव जास्त आहे। शुक्राची मोहकता आणि सौंदर्य, हर्षलचं अचानक वळण हा एक स्वभाव आहे बघा, आणि हे दोघे मिळून एक अशी व्यक्तिमत्व घटना निर्माण करतात ना की जिथे कार्य हे फक्त परिणामकारकच नाही तर लक्षवेधी आणि प्रेरणादायी देखील असते।
अशा व्यक्तीची कीर्ती त्याच्या नावाने पसरते. ते जे काही करतात ना, त्यातून काहीतरी नवीन घडतं बरं का. म्हणजे हजार लोकांमधून ह्या व्यक्ती वेगळं काहीतरी नेहमी दाखवत असतात आणि तसं घडतं. काहीतरी वेगळं निर्माण होतं आणि हे वेगळंपणच त्यांना कोणतंही भय न ठेवता पुढे नेत राहतं. तरीही या संधीमधून मिळणाऱ्या यशासोबत एक सूक्ष्म इशाराही दडलेला असतो, की काम करताना शहाणपण, नैतिकता आणि उत्तरदायित्व यांचा विसर पडू देऊ नये. आपलं दायित्व विसरू नये मित्रांनो. कारण की हर्षलचा प्रभाव जितका उन्नतीकडे नेऊ शकतो ना, तितकाच अचानक वळण घेऊन प्रतिष्ठेला पण धक्का लावू शकतो. म्हणून जर मित्रांनो हा योग सिंह राशीसाठी दशम स्थानामध्ये झालेला आहे ना, तर यश मिळणारच आहे. पण ते टिकवण्यासाठी थोडी दूरदृष्टी हवी, कर्तव्यपरायणता हवी. हा योग तुम्हाला केवळ प्रसिद्धच करत नाही बरं का, तर तुमच्या प्रभावाचा उपयोग समाजासाठी कसा करायचा हेही तुम्हाला शिकवतो. तुमच्या हातून काही 4 लोकांसाठी मदत पण चांगली घडत जाते. म्हणून मला असं वाटतं की हा शुक्र हर्षल योग जो आहे ना, तो शनीच्या गोचरवरती पण एक मलमपट्टी आहे. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी मित्रांनो ही युती म्हणजे एक मंच तुमच्यासाठी तयार आहे बरं का. पण तुमचं सादरीकरण, शहाणपण आणि सुसंवादच तुमचं स्थान ठरवत असतं. मग ही वेळ आहे नवीन उंची मिळवण्याची विचारांची. पण ती गाठताना तुम्ही मूल्यांचा आधार विसरू नका. कारण की सिंह रास ही सूर्यप्रधान रास आहे आणि आता अष्टम स्थानातून शनीचं गोचर हे तुम्हाला नेहमी तत्वाने वागायला भाग पाडतं. त्यामुळे विचारांची उंची गाठली, यश जरी मिळालं तरी आपली मूलभूत तत्त्वे आहेत ती कधी काम करताना विसरू नये. त्याच्यामध्ये कोणतंही कॉम्प्रोमाइज करू नये. आणि मग मित्रांनो शुक्र हर्षल युतीचा अनुभव मागचे तुम्ही 10 दिवस घेत असालच. हा व्हिडिओ पोस्ट करण्यामधून माझ्याकडून थोडा उशीर झाला, पण नक्कीच तुम्हाला थोडं रिलॅक्सेशन जे आहे ह्या युतीच्या काळामध्ये तर नक्कीच मिळेल. आणि मित्रांनो बऱ्याच वेळा मी एक गोष्ट सांगतो की राशी भविष्य जे असतं ना, त्या राशी भविष्यावरून आपण 50 ते 60% त्या व्यक्तीच्या आयुष्यात कशा प्रकारची एक नक्षी घडेल ती आपण तयार करू शकतो. आणि त्यामुळेच तर मित्रांनो वैयक्तिक पत्रिकेला महत्त्व असतं. आता मी इथं तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या तर तशा प्रकारची एक नक्षी जी आहे, घटनांची नक्षी जी आहे ती तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दिसू शकते. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.